हॅलो मित्रांनो, सकाळच उठलोय सकाळ सकाळ. इकडे लय गार लागायलंय भटीवर. रात्री झोपलो होतो, पहिली रात्र होती झोपीची. लय थंडी वाजायला लागली इकडं. डबल चादर घेऊन झोपावं लागलं, तेव्हा झोप लागली. झोप काय लागना, लय गार लाग इकडं. मोकळं वातावरण असल्यामुळं गार लागायला लागली इकडे जास्त. त्यामुळं आता चहा केलाय, चहा खावी. घरचं काम आहे, थोडं घरचं काम करावं लागल. घरचं ते बाथरूमचं करायचं आहे मला. विटा तुकडे आणून हे असे आतरून घ्यायची तिथं तुकडे आणून ह्याच्यामध्ये ह्या बाथरूममध्ये आणि आंघोळ हे करायला हे जमाना गेलं इथं. त्याच्यामुळं तुकडे हे आणून आतरायचे. पुन्हा डस्ट आणायचे जाऊन, थोडं डस्ट आणावं लागेल. आता टोपल्यानं जाऊन जातो, डस्ट घेऊन येतो. 5-6 टोपले लागल डस्ट. तुकडे आणलेत, आता तुकडे आतरून घेतो हे आधी, पुन्हा डस्ट आणतो. हे तुकडे घेतले आतरून असे. ह्याच्यावर आधी ही टाकावं लागेल, ती तसले राख भटीमधली निघलेली असते, कोळसा जळालेली ही राख असते. ती अशी सांद्यामध्ये भरून घ्यायचं, म्हणजे माल जास्त लागत नाही. सांद्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं असं सगळं. पुन्हा पाणी मारायचं. पाणी मारून म्हणजे जास्त कोरडं होणार नाही. पाणी मारल्याच्या नंतर माल बी वाळत नाही ना. तर हे आतरले सगळे व्यवस्थित. बाहेर फरची बसविलेली होती, इकडे चांगला उतार काढून दिलाय मी. बाहेर तर काय गरज नाही, मध्ये नहानीमध्येच केलं नव्हतं. आता डस्ट आणायला जातो. इकडं आलतो, इथं तर रचाय चालू झालं. तर ह्यांचा बी पहिला दिवस आहे. ही बी बोलायले होते, रचाय चालू झालं म्हणले आमचा पहिला दिवस ठोकळा. 2 जण रचलेत, भाऊ आहेत. 2 जण रचतेत. लय छान रचतेत. ही लेवलमध्ये ही सगळं व्यवस्थित रचतेत. 12 कांड्या बसणार आहेत म्हणतात ते इथं. मी ह्यांचं बोलण्याला शूट केलंय, मग तर ती गाणे लावले होते हे ना, त्याच्यामुळं आवाज येईना गेलता. त्या गाण्याचा जास्त आवाज यायला लागला होता. ह्याच्यावर आता 12 कांड्या लागणार म्हणले. आणि पुन्हा चुरीचा एक थर देणार म्हणले, पातळ 1 इंची रचून थर देणार. पुन्हा त्याच्यावर पुन्हा ही नंतर पुन्हा हे ना नाले फिले सोडले तर ती तशी जाळ लावायला, ही पेटवायला मीठ पीठ असते त्याच्यावर. मीठ बी टाकते तर रंग यावा म्हणून. त्यांना विचारलं मी, रंग येतंय म्हणले मिठानं. मला बी माहिती होतं थोडं. त्याला म्हणलं माझ्या नहानीसाठी विटा थोड्या कमी पडल्यात, ती आणून टाकतोस का म्हणला. हे माझा माल उचलायचा झाल्याच्या नंतर मी आणून टाकतो म्हणला 2 गाडव. बरं म्हणलं टाका आणून. मग मी जायलो डस्ट आणायला. 1 टोपलं बायकोकडे दिलं होतं आणि 1 टोपलं माझ्याकडं होतं. आता डस्ट आणायला जायला लागलोय. ते भटी बघा, भटीमधला माल सगळा संपलाय, थोडा राहायला लागलाय माल. ह्याच्यामध्ये खंगर काय ही छाटून इकडं व्यवस्थित रचलंय. काही खंगर छाटलेलं व्यवस्थित रचलंय. आता मी जायलो डस्ट आणायला. डस्ट आणायला बायको उभारली आहे. डस्ट भरून द्यावं लागेल. 1 टोपलं तिच्याकडे, 1 टोपलं माझ्याकडं. 4 होते टोपले. इथं धर म्हणलं मोबाईल, मी डस्ट भरतो टोपल्यामध्ये. डस्ट भरायला लागलो मी टोपल्यामध्ये. 1 तिच्याकडे देतो म्हणलं. आता ही लय गच झालंय डस्ट. मगाचं 1 टोपलं नेलतं मी पहिलं, तर ही गच झालेलं होतं. आता मोकळं हाय लागले. आता अलीकडलं भरलं होतं, कडचं ती लय गच होतं ते. आता ती 1 भरतो, जाऊन टाकतो. हे टाकले होते आधी 2 टोपले, ही झाली 3 टाकले होते, ही 3 झाले. आता 1 आणा म्हणली बायको, म्हणजे 5 होते. तर 5 झाल्याच्या नंतर मग मी सिमेंट आणतो. ही त्याचं टोपलं 1 परत देतो म्हणलं घेऊन, आणि 1 टोपलं भरून घेऊन येतो येताना. 1 टोपलं घेऊन आल्याच्या नंतर म्हणलं सिमेंट आणतो. सिमेंट आणून माल काल येतो मीच. म्हणलं तो नुसता माल दे, मी आतरून घेतो नाणीमध्ये. आतरल्याच्या नंतर
सिमेंट आणलं मी. हे का मित्रांनो, माल कालवायची तयारी झाली, सगळी तयार. सिमेंट वरी टाकलं, पांगवून घेतो आता त्याच्यावर. मोबाईल दिला बायकोकड, म्हणलं हे असं धर म्हणलं, मी तर माल कालवितो. माल कालवायची तयारी चालू झाली. खाली चवळा आतरले फरचीवर, म्हणलं फरची घाण होऊ नये जास्त, नाही तर ती सगळे पाय पांढरे होते. घरात पांढरीच पाय घेऊन जावं लागते. ती सगळं सिमेंट लागत आहे, ते निघत पण नाही. सिमेंट निघत नाही म्हणून ते त्याच्यावर चवळ्यावर माल आतरला हाताने, ती कालवायला लागलं त्याच्यावर. मित्रांनो, मला तेवढं काय बोलता येत नाही, मला कळत नाही तेवढं. मी पहिली बार करायला लागलोय, पहिली बारी आहे माझी अशी व्हॉइस रेकॉर्डिंग करायची. इथं लय गारदा व्हायला लागला होता. JCB होती बाजूला, तिकडं पलीकडे लय आवाज यायला लागला होता, त्याच्यामुळे व्हॉइस रेकॉर्डिंग करावं लागली मला. ते असं मोबाईलमध्येच व्हॉइस रेकॉर्डिंग करायला लागलोय. पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये, आळं बनवून पाणी टाकायचं, माल कालवून घ्यायचा व्यवस्थित. घेतलाय कालवून, पाणी टाक म्हणलं आता ह्याच्यामध्ये. पाणी टाकल्याच्या नंतर ओला होतोय माल, व्यवस्थित कालवायचंय. पुन्हा हे नंतर पाणी टाक म्हणलं. आता कालवल्यावर आतरून घ्यायला लागलो होतो. आधी 2-3 टोपले टाकून बघितला, वाळं नाही गेलं तर तेवढं तरी ओलं राहायला लागलं होतं. आधीच पाणी मारलं होतं त्याच्यावर व्यवस्थित. ही टिपणी ही मी मिस्त्री बी काम करतोय, मला मिस्त्री काम बी येतंय. आता भटीवर आलोय, भटीवरला बी येतंय मिस्त्री काम बी येतंय. 2 काम आहेत. पावसाळ्यामध्ये मिस्त्री काम करतोय मी, आणि भट्टी उन्हाळ्यामध्ये, हिवाळा आणि उन्हाळा भटीवर काम करतोय मी. तर हे झालं बघा, व्यवस्थित बनविली सगळी. घोटई ही केली त्याच्यामध्ये, नाणीमध्ये सगळी व्यवस्थित झाली घोटई ही. थोडं सिमेंट कमी पडलं होतं कोपऱ्याला, घरी राहिलेलं होतं अर्ध पोत, तेवढ्यातच भागविलं. तयारी चांगली केली ही नाणीची. म्हणलं जाऊ द्या पुन्हा बघायला. आता सामान ही धुवायला लावलं. पुन्हा म्हणलं आता आंघोळ पिंघोळ करावी, फ्रेश व्हावं. फ्रेश होऊन आंघोळ करून जेवायला बसलो. जेवायला वाढलं, जेवायला जेवण ही करावं म्हणलं आता नंतर. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. मला सपोर्ट करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. इथून पुढं असेच व्हिडिओ मी काय काय करतोय, काय काय नाही, कसे थापतोय काय नाही, मी ब्लॉगिंग व्हिडिओ चालू केलेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद. तर जेवण करतो, आराम करतो थोडा. दुपारचा आता 1:30 वाजलाय, 1:30-1:45 झाले. तर जेवण करून मस्त आराम करावा. पुन्हा चिखल घ्यावा. चिखल घ्यायचा व्हिडिओ काय नाही पडायचं उद्याच्याला जाता. धन्यवाद.